सावली उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या 100 खाटांच्या नवीन इमारत बांधकामादरम्यान शवविच्छेदन गृहाची तोडफोड करण्यात आल्यानं सावली तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झाली आहे। यामुळे मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी आता मूल, सिंदेवाही, गडचिरोली आदी तालुक्यांमध्ये मृतदेह नेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे। या परिस्थितीमुळे दुःखी कुटुंबांना नाहक मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांनी तातडीनं पर्यायी म्हणून शवविच्छेदन व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली आहे। उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटदारानं जुने शवविच्छेदन गृह पाडल्यानं अचानक मोठी अडचण निर्माण झाली। परिणामी 111 गावातील लाखोच्या वर लोकसंख्या असलेल्या सावली तालुक्याच्या मुख्यालयात आजच्या घडीला शवविच्छेदन गृहच उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। सावली तालुक्यात आता शवविच्छेदनासाठीही नागरिकांना परगावी जावे लागत आहे। त्यातच शवविच्छेदन गृह नसल्यानं अपघात, आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यूच्या घटनांमध्ये मृतदेह तासनतास बाहेर ठेवावे लागत असल्याचं चित्र पुढे आलं आहे।